या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या सूचनेनुसार उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील सीमा नदीवरील पुलाची तसेच डोणगाव येथील नव्याने बांधलेल्या रस्त्यावरील पुलाची पाहणी करण्यात आली। अंत्रोळी, वडापूर, गुंजेगाव, अकोले, मंद्रुप, शंकरनगर तांडा, कंदलगाव आदी गावातील नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पूर काळातील अडचणी मांडल्या होत्या। त्यांनी सांगितले की पूर आल्यावर तेलगाव येथील सीना नदीवरील पूल वाहतुकीस बंद होतो। डोणगाव येथील चुकीच्या रचनेमुळे नव्याने बांधलेला पूल वापरता येत नाही आणि बाजूच्या रस्त्यावरून पाणी शिरल्यामुळे सोलापूरकडे जाणारा मार्ग बंद होतो। सध्या खासदार प्रणिती शिंदे दिल्लीच्या संसदेच्या अधिवेशनात व्यस्त असल्याने त्यांनी उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष भारत जाधव, जिल्हा समन्वयक मनोज एलकुलवार, स्वीय सहाय्यक समाधान हाके, बंटी चंदनशिवे यांना प्रत्यक्ष स्थळी पाहण्याची विनंती केली होती, निर्देश दिले होते। या पाहणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तेलगाव पुलाची उंची वाढवणे अथवा नवीन पूल उभारणे, डोणगाव पुलावरील चुकीच्या बांधकामाबाबत लेव्हलनुसार तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रणिती शिंदे यांनी दिल्या होत्या। खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशन संपल्यानंतर स्वतः प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून वाहतुकीस सुरळीत होण्यासाठी ठोस निर्णय घेण्याचे स्पष्ट केले आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी, वडापूर, गुंजेगाव, अकोले, मंद्रुप, शंकरनगर, कंदलगाव या गावातून तेलगाव, डोणगाव मार्गे सोलापूरला जाणाऱ्या नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे टीमने नमूद केले। या पाहणी दरम्यान भारत जाधव, मनोज एलकुलवार, समाधान हाके, बंटी चंदनशिवे यांच्यासह तेलगाव, डोणगाव, अकोले, मंद्रुप, गुंजेगाव, कंदलगाव या गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।